श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा हा नवीन व्हिडिओ सुरू करते. आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप शक्तिशाली आणि दुर्मिळ असा आहे. वर्षभराचे आपले नशीब बदलणारा असा ठरू शकतो. 2026 मध्ये अंगारिका चतुर्थी ही 6 जानेवारी 2026 पहिल्या मंगळवारी आलेली आहे. शास्त्रानुसार जर अंगारिका चतुर्थी मंगळवारी आली तर आणि ती वर्षाची पहिली चतुर्थी असेल तर त्या दिवशी केलेले उपाय हे 10,000 पट फळ जास्त देतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अंगारिका चतुर्थी म्हणजे नेमकं काय, मंगळवार चतुर्थी याचे रहस्य काय, या दिवशी नेमके काय करावे, काय करू नये आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आईने आपल्या मुलासाठी हिरव्या मुगाचा अत्यंत एक प्रभावी उपाय करायचा आहे, ज्यामुळे आपल्या मुलांच्या अभ्यासात प्रगती, नोकरीत यश, बुद्धीत वाढ, अडथळे दूर होतील, वाईट ग्रह दूर होतील आणि मुलांचं भविष्य उज्ज्वल होईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पाची अत्यंत प्रिय अशी तिथी आहे. महिन्यातील प्रत्येक चतुर्थीला गणेश उपासना केली जाते. चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा ती अंगारिका चतुर्थी म्हणून ओळखली जाते. अंगारक म्हणजे कोण, तर अंगारक म्हणजे मंगळ ग्रह. पुराण कथेनुसार मंगळ ग्रह म्हणजे गणपती बाप्पाचा परमभक्त होता. त्याने घोर तपश्चर्या केली होती. गणपती बाप्पाने त्याला वरदान दिले, जो मंगळवारी माझी अंगारिका चतुर्थीची पूजा करेल त्याची सर्व कष्ट, अडथळे, विघ्न, शत्रू आणि दोष नष्ट होतील. म्हणून मंगळवार आणि चतुर्थी हा अंगारिका चतुर्थी आणि वर्षाची पहिली चतुर्थी असेल तर ती महाअंगारिका चतुर्थी मानली जाते. वर्षातील सुरुवात, मंगळचा प्रभाव, गणेश कृपा आणि कर्मफळांचा प्रारंभ आणि शास्त्र सांगते वर्षाच्या पहिल्या अंगारिका चतुर्थीला जे बीज पेरले जातात ते संपूर्ण वर्षभर आपल्याला फळ देते. म्हणजेच या दिवशी केलेले व्रत, पूजा, दान, उपाय मुलांचे संपूर्ण वर्षाचे भविष्य ठरू शकते. या दिवशी काय करावे, ब्रह्ममुहूर्तात उठावे. आईंनी शक्यतो 4 ते 5 या वेळेमध्ये पहाटे उठावे. मुलांना उठवू शकत नसाल तर स्वतःसाठी संकल्प जरूर करावा. नंतर गणपती बाप्पाचे स्मरण करावे, स्वच्छ कपडे परिधान करावे. आज 2026च्या सालातील पहिली चतुर्थी, मी माझ्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपासना करत आहे अशी प्रार्थना करावी. गणपतीला दुर्वा अर्पण कराव्या. 21 दुर्वा अर्पण कराव्या, किमान 5 तरी अर्पण कराव्या. सोबत मुलांचे नाव मनात घ्यावे. उपवास शक्य असल्यास आवर्जून करावा. आईने शक्य असल्यास फलोहार किंवा एक वेळ उपवास करावा. जर सात्विक भोजन तुम्हाला करणं शक्य असेल, उपवास करणं शक्य नसेल तर सात्विक भोजन जरी केलं तरी चालेल. उपवास मनापेक्षा भावना लक्षात ठेवा, महत्वाचं असतं हे नेहमी लक्षात ठेवा. या दिवशी नेमकं काय करू नये, राग करू नये, मुलांवर ओरडू नये, अपशब्द वापरू नयेत, खोटं बोलू नये, कोणाचा अपमान करू नये, मांसाहार टाळावे, संध्याकाळी झोपून राहू नये, कारण या दिवशी आईचे शब्द आशीर्वाद किंवा शाप बनतात. हिरव्या मुगाचा हा उपाय जर आपण आपल्या मुलांसाठी केला तर मुलांच्या जीवनातील सर्व दुःख, दोष, दारिद्र्य आहे तर ते दूर होतात. प्रत्येक आईच्या जीवनामध्ये अशी समस्या असते की आई म्हणते की माझा मुलगा कुठेतरी खूप अभ्यास करतो किंवा मुलगी खूप अभ्यास करते पण त्यांना यश मिळत नाही, पाहिजे तशी त्यांची प्रगती होत नाही. अशा या ज्या काही आपल्या अनेक समस्या असतात किंवा आपल्याला वाटतं की माझ्या मुलाने प्रत्येक क्षेत्रात प्रगती करावी, नोकरीतील यांच्या अडचणी, अडथळे जे आहेत तर ते दूर व्हावेत. काही वेळेस मुलांच्या संदर्भात आपल्या अशा अडचणी येतात की मुलांचा हट्टीपणा, चिडचिडपणा जो आहे तर तो खूप वाढलेला आहे. मुलं कोणाचं ऐकत नाही, मोठ्यांचं ऐकत नाहीत. त्याचबरोबर घरामध्ये आई, वडील, मुलगा, मुलगी आहे असेल तर त्यांच्यामध्ये सतत भांडण, कटकट, वादविवाद जे आहे तर ते होत असतात. अशा या ज्या काही आपल्या अनेक समस्या आहेत ना तर त्या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी सकाळी सर्वात प्रथम लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून आपल्याला गणपती बाप्पांना एका तामणामध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. गणपती अथर्वशीर्ष 11 वेळा पठण करत करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर हे जे तीर्थ आहे तर ते हे मुलांना तुम्ही पिण्यासाठी देऊ शकता किंवा तुम्ही स्वतः ग्रहण केले तरी ते चालेल. त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना दुर्वा, फूल, नैवेद्य वगैरे जे काही असेल ते अर्पण करायचं आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करा किंवा काही शक्य नसेल तर लाडू जरी ठेवला, साखर ठेवली तरी गणपती बाप्पा गोड मानून घेतात.
त्याचबरोबर गणपती बाप्पांची प्रार्थना करा. आजूबाजूला जर कुठे तुमच्या गणपतीचं मंदिर असेल, तर मंदिरामध्ये जाऊन आवर्जून तुम्ही गणपती बाप्पाचे दर्शन घ्या. ह्या ज्या काही आपल्या खूप छोट्या-छोट्या गोष्टी असतात ना, तर त्याने सुद्धा गणपती बाप्पा आपल्यावरती खूप प्रसन्न होतात. असा हा प्रभावी उपाय तुम्ही या दिवशी करून बघा आणि बघा तुमच्या मुलांना नक्कीच जे आहे ते चांगले दिवस यायला लागतील. मुलांचे लग्नातील ज्या काही अडचणी आहेत ना, तर त्या सुद्धा दूर होताना तुम्हाला दिसून येतील. आता हा हिरव्या मुगाचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघूया. व्हिडिओच्या मार्फत सर्वात शक्तिशाली उपायाकडे आपण जाणार आहोत. हा उपाय सोपा आहे, सर्वात स्वस्त आहे, पण परिणाम अत्यंत खूप जास्त प्रमाणामध्ये याचा चांगला आहे. आपल्याला खूप जास्त परिणाम आपल्याला याचा चांगला मिळणार आहे. मुलांच्या संदर्भात कोणतीही तुम्हाला जर अडचण येत असेल, तर ती सर्व अडचण तुम्हाला दूर होताना दिसून येईल. कारण गणपती बाप्पा हे संकटमोचन आहेत, बुद्धीचे देवता आहेत आणि त्याचबरोबर आपल्या मुलांना कोणतेही संकट येऊ नये, कोणत्याही विघ्न त्यांच्यापर्यंत येऊ नये यासाठी प्रत्येक आई प्रयत्न करत असते. पण तेच प्रयत्न आपण कुठेतरी निष्फळ होतात. कारण आपल्या कुंडलीतील ग्रह असेल, मुलांच्या कुंडलीतील ग्रह असेल ना, तर ते कुठेतरी कमजोर झालेले असतात. तर हे सर्व कमजोर झालेले ग्रह शांत करण्यासाठी, त्याचबरोबर ज्या काही अडचणी आहेत ना, तर त्या सर्व दूर करण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात. फक्त उपाय करत असताना मनामध्ये कुठेतरी किंतु परंतु येऊ देऊ नका. नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, उपाय हा श्रद्धेने आणि विश्वासाने केला तरच आपल्याला त्याचा फायदा होतो. आता हा उपाय करण्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया. सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे हिरवे मूग 1 वाटी, पाणी, हिरवा कपडा किंवा रुमाल घेतला तरी चालेल. गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती असेल घरामध्ये ते सुद्धा चालेल. गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती प्रत्येक घरामध्ये असते आणि नसेल तर स्थापित आवर्जून करून घ्या. त्याशिवाय आपलं देवघर जे आहे ते अपूर्ण असतं. हे नेहमी लक्षात ठेवा. आईला शक्य नसेल तर वडिलांनी केलं तरी चालेल, इतर कोणी केलं तरी चालेल. उपाय कसा करायचा आहे? तर अंगारिका चतुर्थीच्या दिवशी सकाळी अंघोळ करून गणपती बाप्पासमोर बसायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. सकाळी दिवसभरात तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही केला तरी चालेल. हिरवे मूग आपल्याला सर्वात प्रथम स्वच्छ करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला मूग हातात धरून म्हणायचं आहे, हे गणपती बाप्पा, हा हिरवा मूग मी माझ्या मुलांच्या बुद्धी, अभ्यास, नोकरी आणि अभ्यासातील प्रगतीसाठी अर्पण करत आहे. आता हा मूग हिरव्या कपड्यात बांधा. जो आपण हिरवा रुमाल वगैरे घेतलेला आहे, तर त्या हिरव्या कपड्यामध्ये आपल्याला हे मूग बांधायचे आहेत. त्याची पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली आपल्याला आपल्या हातामध्ये ठेवायची आहे आणि ओम गण गणपते नमः या मंत्राचा 11 वेळेस पठण करायचे आहे. त्यानंतर ही पोटली जी आहे तर ती आपल्या घरातील देवघरात किंवा मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी किंवा स्वयंपाकघरामध्ये सुरक्षित ठेवायची आहे. देवघरामधील गणपती बाप्पाची मूर्ती असते तर तिथे ठेवली तरीही चालते किंवा मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी ठेवली तरीही चालेल किंवा मग तुम्ही स्वयंपाकघरामध्ये, किचनमध्ये जिथे कुठे तुम्हाला व्यवस्थित जागा भेटेल तिथे ठेवली तरी चालेल. पुढे काय करायचं आहे आता, तर 7 दिवसांनी किंवा 11 दिवसांनी हा मूग गाईला किंवा पक्ष्यांना किंवा गरजू व्यक्तीला दान करायचा आहे. या उपायाचे परिणाम काय होतात, तर मुलांची एकाग्रता वाढते, अभ्यासात गोडी निर्माण होते, भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो, इंटरव्ह्यू, परीक्षा यशस्वी होतात, नोकरीचे अडथळे दूर होतात, मंगळदोष शांत होतो, गणपतीची कृपा प्राप्त होते. शास्त्र सांगते की आईने केलेली प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही. अंगारिका चतुर्थीच्या दिवशी आईने डोळ्यात पाणी आणून मनापासून निस्वार्थ भावनेने मुलांसाठी केलेली पूजा थेट गणपती बाप्पांपर्यंत पोहोचत असते. त्यामुळे हा उपाय आवर्जून करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.